श्री श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि याच पार्श्वभूमीवर गड्डा यात्रेतील सर्व अडथळे दूर करण्याचं काम महापालिकेच्या यंत्रणांनी केलं आहे। सोलापूरची गड्डा यात्रा जवळ आली असल्याने या गड्डा यात्रेनिमित्त सर्व भाविक सिद्धेश्वर मंदिरात दर्शन आणि गड्डा यात्रेत आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। या पार्श्वभूमीवर महापालिका पोलीस विभागाकडून पूर्णतः कामाचं व्यवस्थापन करण्यात कर्मचारी व्यस्त आहेत। यात्रेच्या आधी 68 लिंग दर्शनासाठी पायी पदयात्रा काढली जाते। यात्रेत काठींची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघते। या मार्गावरील काठीस अडथळा ठरणारे विद्युत तार, दोन्ही रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडं तोडण्याचं काम प्रगतीपथावर असून येत्या 10 तारखेपर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती बनसोडे यांनी दिली आहे। लवकरच काठी मार्गावरील अडथळे आता दूर होणार आहेत। कालाबाधाप्रमाणे काठीला अडथळा येणारे काठी मारण्यासाठी महापालिका आदेश काढले, त्यांच्या प्रमाणे काम चालू आहे। तुमचं नाव काय? जोमसिंगचं तुम्हाला ऑर्डर मिळाली का? ऑर्डर केलेलं कुठून केलं सफाई स्वच्छता आता तुम्ही? सोलापूर पूर्ण सोलापुरात 68 लिंगात जिथं जिथं अडथळे आहेत तिथलं सगळे झाडांची छाटणी चालू आहे। आणि अजून एक 2 रूट राहिले। कुठले? जिल्हा वेस्ट आणि बिलकुल हॉटेलचे ते वर परतीचं 68 लिंगाचं रूट कसं आहे, कुठले चौक येतात, काय सांगत आहे त्याच्याविषयी थोडं सांगा। ते बघावं लागतं। 4 आता कुठं कामं केलं ते सांगा तुम्ही। कुठून कामं केलं आता? 22 कोबडेवाडा, स्टेशन रोड, भया चौक, न्यू कंपाऊंड, बर्फ कारखाना, धर्म लाईन, जय मल्हार चौक, ते पाळवे चौकात आणि तिकडं पुढं मंगळवार पोलीस चौकी, शिवानु मंगल कार्यालय, तिथनं पंचायती बोर्ड आहे, ते बोर्ड हरिबोर्ड। आता काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। तुम्ही 10 तारखेच्या आत सगळं काम संपवणार आहात। दिवसातून किती वेळ काढता असं सगळं चटणीचे काम? चालू करतो 4-4:30